आपल्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा आपले स्वागत. तर तुम्हाला माहीतच असेल आपण मुंबईला चाललो. पंच गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण निघालोय मुंबईला. मित्रांनो गोटीत पोहोचलोय. आता आपल्याला सलून मध्ये जायचंय. फायनली मित्रांनो कटिंग पण झाली आपली आणि आता कासारा बस 2 वाजता होती तर ती उठली. तर आता बायपासला आलोय आणि आता उंबरवाडी स्टेशनला जायचंय आपल्याला. तर मित्रांनो इतके हाल होत आहेत का इथं गाड्या थांबून नाही राहिल्या. इथं थोडा चढा असल्यामुळे ना गाड्यांचा जो मोसम आहे तो तुटतोय. तर आम्ही आता पुढच्या स्टॉपला चाललोय. मित्रांनो आता आपण गाडीमध्ये बसलोय. तुम्ही मेला पिक्चर बघितला असेल तर सेम तशीच कंडिशन आमची पण झाली. हे बघा इथं आमिर खान सोबत आणि शंकर गाडी चालवतोय. बात है सर, क्या बात है सर. मित्रांनो सकाळी ऊन पडलेलं होतं पण आता इतका पाऊस चालू झालाय. याच गाडीमधून उतरलोय. आता उंबरवाडी स्टेशनवरून आपल्याला डायरेक्ट घाटकोपर लोकलला जायचंय. तर चला. शक्यतो तुम्ही बेस्ट बसचाच यूज करायचा. रिक्षाने खूप पैसे. तर फायनली मित्रांनो आपण घाटकोपर स्टेशनला पोहोचलोय आणि आता मित्राच्या रूमवर जायचंय आपल्याला. भावांनो भाऊ भेटलाय आपल्याला. भाऊचा वाढदिवस आहे आज. हॅपी बर्थडे भाऊ. तर रात्री मुक्काम केला आणि आज दुपारची रिपोर्टिंग होती. हॅपी बर्थडे. रिक्षा केली आणि इथून आपलं ग्राउंड 5-6 किलोमीटर आहे. सोलापूर. आणि किती ग्राउंड मारलं मग? 38. आणि तू रे दादा? मनातून इतकं दुःख वाटत होतं की एक नोकरीसाठी आणि पावसाची इतक्या लांबून सोलापूर कोल्हापूर. चांगला अभ्यास करा मित्रांनो. आमची पोरं यायची. खूप अवघड. 1 जागा 2 जागा. मित्रांनो खूप स्ट्रगल घ्या आयुष्यात. सक्सेस नक्की मिळेल. मित्रांनो कुठून आले तुम्ही? बुलढाणा. आणि पुढे बुलढाणा. सर्व बुलढाण्याचे आहे का? प्रॅक्टिस वगैरे कशी झाली हा? 1 नंबर प्रॅक्टिस. आणि ऑल द बेस्ट बर का. भरती झालोय मी पण 2017-18 मध्ये सुरुवात केली होती. तर आज 2026 मध्ये मी सक्सेस मिळवला आहे. तर मित्रांनो मित्र ग्राउंडला मध्ये गेलाय. तर मला काही तर बोर होऊन राहिलो. तर मी आता मॅपवर टाकलं. जवळच एक RCT मॉल आहे. आता तिथं चालू फिरायला. तर तुम्हाला माहिती भरती करणारी पोरं चोरीमध्ये किती माहिर आहे. मी कॅडबरी हेलो पंच यार ये कितनी औसम है यार. हेलो पंच मध्ये फिरून झाले. बेस्ट तर भाऊचं ग्राउंड पण. मित्रांनो मॉलमध्ये खूप एन्जॉय केल्यानंतर मी ज्या बसमध्ये बसलो होतो तिने मला घाटकोपर स्टेशनला पोहोच केलंय. आणि मित्राला पण मी इथंच कॉल करून बोलून घेतो.